मधून नाशिक मधल्या वैतरण फाटा ते त्र्यंबकेश्वर रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे। अनेक वेळा तक्रारी दाखल करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, अनेक अपघात देखील या ठिकाणी झालेत। नाशिकच्या दरे गावात पत्नीने पतीची हत्या केली आहे। कैलास पवार तरुणाचा त्याच्या पत्नीने गळा आवळून खून केलाय आणि या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी पत्नी मनीषा उर्फ मुरी पवारला ताब्यात घेतलाय, तर खुनाचा गुन्हा तिच्यावर दाखल करण्यात आला। बातमी जळगावमधून। जळगावच्या टोळी गावामध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार मोर्चा निघालाय, तर गावठी दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत। त्यामुळे ग्रामपंचायतीने जनरल सभेमध्ये ठराव करून गावातून दारू हद्दपार करण्याची मागणी महिलांनी केली आहे। याबाबत ग्रामपंचायतीने सकारात्मक प्रतिसाद देत बैठकीमध्ये ठराव देऊन दारूबंदी करणार असल्याचं सरपंचांनी सांगितलं। संभाजीनगरच्या फुलंब्री तळेगावात बाळू गव्हाड या शेतकऱ्याने गावातील पाण्याच्या टाकीवर जाऊन कर्जमाफीसाठी आंदोलन केलंय। सरकारने कर्ज माफ केलं नाही तर टाकीवरून उडी मारण्याची धमकीही या शेतकऱ्यांना दिली आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी न्याय द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांना केली। जळगावमधील अंबळनेर चोपडा रस्त्यावर दोन वाहनांचा भीषण अपघात झालाय। अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्यात, तर मजूर महिलांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला महिंद्रा मॅजिक या गाडीनं धडक दिल्यानं हा अपघात झाला। जळगावच्या पाचोऱ्यातील वाडी शिवाळे या गावातील शेतकऱ्यांच्या 7 एकरावरील कापूस पिकावर तणनाशक मारल्यानं नुकसान झालंय। 1.5 महिन्यापूर्वीच कापसाची लागवड केली होती। अचानक आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।